वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे नेमकं काय? आणि कोणत्या मालमत्तेला वडिलोपार्जित मालमत्ता म्हटलं जातं? तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 7 सेकंदामध्ये म्हणजेच 1 मिनिटामध्ये बघूया की वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे नेमकं काय? तर हिंदू वारसा कायदा 1956 नुसार किमान 4 पिढ्यांपासून चालत आलेली मालमत्ता म्हणजेच वडिलोपार्जित मालमत्ता असं म्हटलं जातं. जसं पणजोबा, आजोबा, वडील आणि त्यानंतरची पिढी. जसं की एखादं घर किंवा जमीन तुमच्या आजोबांकडून तुमच्या वडिलांकडे आले असेल आणि तुमच्या वडिलांनी ते स्वतः खरेदी केलेले नसेल, त्या मालमत्तेला वडिलोपार्जित मालमत्ता असं म्हटलं जातं. विशेष म्हणजे ह्या मालमत्तेमध्ये मुलांचा जन्मताच हक्क असतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे हिंदू वारसा कायदा 1956 मध्ये झालेला 2005च्या दुरुस्तीनंतर मुलींना सुद्धा मुलांप्रमाणेच ह्या मालमत्तेमध्ये समान अधिकार आहे. म्हणजे थोडक्यात असं की वडिलांना जर कोणती मालमत्ता विकायची जर असेल तर मुलांच्या संमतीशिवाय ते पूर्ण विकू शकत नाही. पण एक लक्षात ठेवा, स्वतःच्या कष्टाने घेतलेली किंवा खरेदी केलेली मालमत्ता ही स्वअर्जित मालमत्ता मानली जाते. ती वडिलोपार्जित मालमत्ता नसते. कायदेशीर बाबतीमध्ये अज्ञान हे महागात पडू शकतं, म्हणून अशाच कायदेशीर आणि प्रॅक्टिकल माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.